आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा लेसन नंबर 6 चालू केला आहे. मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. यामध्ये कालच्या तासाला आपण मास आणि वेट, वस्तुमान आणि वेट, वजन यांमधला फरक बघितला आहे, डिफरन्स बघितलेला आहे. आज नवीन पॉईंट चालू करतोय, स्टँडर्डाइज मेजरमेंट. काय आहे स्टँडर्डाइज मेजरमेंट मीन्स? ट्राय दिस. Take a ball of string. Let one student from the class measure 4 hand span of the string and cut in there. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, एक बॉल ऑफ स्ट्रिंग घ्यायची आणि ती हँड स्पॅनी म्हणजे सुतळी जी आपली असते ती काय करायची, त्याला गुंडाळायची. लेट इच ऑफ द अदर स्टुडंट इन द क्लास कट 4 हँड स्पॅन ऑफ द स्ट्रिंग. 2. Now hold all the pieces together by one end or they are called of the same length. आता काय करायचंय की तुकडे केल्यानंतर प्रत्येकाचे तुकडे हे सारखेच आहेत का हे आपल्याला काय करायचं, ऑब्झर्व करायचं, हे आपल्याला बघायचंय. इन अ सेम लेंथ, सगळ्यांचे सेम आहेत का. नाउ मेजर द लेंथ ऑफ अ बेंच बाय मीन्स ऑफ द स्पॅन ऑफ आवर हँड. आस्क यू फ्रेंड टू डू सेम. तुमच्याच बेंचवरती बसलेल्या मित्राचा आणि तुमचं दोघांचेही दोरे एकसारखेच येतील का. डिड इच ऑफ ऑब्टेन द सम मेजर फॉर दॅट बेंच. व्हॉट वुड बी द रिझन. असेल का सेम, तर नाही. प्रत्येकाची लेंथ ही काय असणार आहे, डिफरंट. का तर आपण ती मेजर केलेली नाही, आपल्या एक हाता एवढी फक्त घेतलेली असते. Standardized measures are required for measuring things. Such measures are called as the standard units. आणि ती जर सुतळी आपण मोजून घेतली तर ती कशी असते, स्टँडर्डाइज्ड युनिट्समध्ये असते. म्हणजे त्याला एक युनिट असतं, जसं की तुम्ही सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये तुम्ही ती मोजून घेऊ शकता. वी हॅव टू मेजर मेनी फिजिकल क्वांटिटीज accurately. To measure any quantities, we use the units specified for it. आपण काय करतो, वेगवेगळ्या फिजिकल आपली जी भौतिक राशी आहेत, फिजिकल राशी जसं लेंथ, वेट वगैरे आहे, या सगळ्याचं आपण काय करतो, वेगवेगळ्या मेजर क्वांटिटीज ऑब्झर्व करत असतो. फॉर एक्झाम्पल, द मीटर इज अ स्पेसिफाईड युनिट फॉर मेजरिंग लेंथ. मीटर हे लेंथ मोजण्याचं एक युनिट आहे. अ सर्टन डिस्टन्स हॅज बीन एक्सेप्टेड ॲज द स्टँडर्ड फॉर 1.0 मीटर. वाय इज देअर अ नीड फॉर सच स्टँडर्ड युनिट. काय आहे ते स्टँडर्ड युनिट, तर एक ठराविक अंतरापर्यंत मोजलेलं युनिट. सपोज द span of hand is accepted as the unit for measuring length. With this unit we can measure length of cloth as a 2 hand span. आणि हे जर मेजरमेंट आपण दोन्ही हाताने टू क्लॉथ, लेंथ ऑफ क्लॉथ ॲज अ 2 हँड स्पॅन, 2 हाताने केलं तर ते काय होईल, डिफरंट. 3 हाताने केलं तर डिफरंट, अँड सो ऑन. However, the length of the cloth measured by each one of us will come out to be different. That is why a hand span cannot be standard unit for measuring length. म्हणजे आपण मेजरमेंट न घेता हाताने माप मोजणे हे काय आहे, तर चुकीचं आहे. जसे की आपण एखादं माप घेऊन किलोग्रॅमचा तुम्हाला एक ठोकळा मिळतो, त्या किलोग्रॅमचं, अशी वेगवेगळी उदाहरणं आहेत की जी माप घेऊन आपण ऑब्झर्व करू शकतो. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. प्रिव्हेलिंग सिस्टीम ऑफ मेजरमेंट म्हणजे आत्ताची प्रचलित अशी काही मेजरमेंट सिस्टीम, मेजरमेंटचे काय आहेत, सिस्टीम आहेत. फर्स्ट आहे MKS सिस्टीम. इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर इन मीटर, मास इन किलोग्रॅम अँड टाइम इन सेकंड. MKS बघा, मीटर, K मीन्स किलोग्राम आणि C मीन्स सेकंद. MKS युनिट म्हणजे काय, तर त्यामध्ये डिस्टन्स जो असतो, अंतर जे असतो ते मेजर आपण मीटरमध्ये करतो. मास असतं ते आपण किलोग्रॅममध्ये वजन करतो आणि टाइम फॉर सेकंड. CGS युनिट, सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन सेंटीमीटर्स, मास इन ग्राम and time in second. In this MKS system of a measurement, distance, mass and time are accepted as the fundamental quantities. हे सगळं काय आहे, तर फंडामेंटल क्वांटिटीज आहेत.
म्हणजे ज्यामध्ये डिस्टन्स आहे, लेंथ आहे, मेजरमेंट आहे. These three quantities are used to measure all other quantities. आणि या तिन्हीच क्वांटिटीचा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टी काय करतो, मेजर करत असतो. थर्ड युनिट आहे SI युनिट, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके, कंप्लीट द टेबल. फिजिकल क्वांटिटीज मास, डिस्टन्स, टाइम, स्पीड. MKS CGS युनिट. मासचं काय येईल, किलोग्राम. CGSचं येईल ग्राम. डिस्टन्समध्ये येईल मीटर, सेंटीमीटर. टाईममध्ये येईल सेकंड, CGSमध्ये येईल सेकंड. स्पीडचं आहे मीटर पर सेकंड आणि सेंटीमीटर पर सेकंड. हा चार्ट तुम्ही कंप्लीट करणार आहात. There are many physical quantities, but a majority of time are related to each other. For example, you have learned that the quantity speed is the ratio of a quantities डिस्टन्स अँड टाइम. म्हणजे स्पीडचा रेशो हा त्याच्या टाइम आणि डिस्टन्सवर काय आहे तर अवलंबून आहे. वर्क आउट द एरिया ऑफ क्लासरूम. विच क्वांटिटीज आर टेकन इन टू अकाउंट ऑफ अ कॅल्क्युलेटेड द एरिया. आपण आपल्या वर्गाचा एरिया कसा मेजरमेंट करू. लेंथ आहे, ब्रीथ आहे, या सगळ्याचं काय करू, कॅल्क्युलेशन. फंडामेंटल क्वांटिटीज. व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल क्वांटिटीज? It is enough to select a few out of the many quantities and standardize their units. You can see from the above example that units of the quantities length and time need to the standardized. Such quantities are called fundamental quantities and their units are called as standard unit. म्हणजे बघा, लेंथचं युनिट आहे, टाईमचं युनिट आहे. म्हणजे जिथं आपल्याला मेजरमेंट मिळाले, धिस इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल क्वांटिटीज. त्यालाच आपण काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीज. आणि या फंडामेंटल क्वांटिटीजलाच काही एक ठराविक असे युनिट्स आहेत. धिस इज कॉल्ड ॲज अ स्टँडर्ड युनिट्स. Of course, a standard fundamental unit must be available to all and it must not be variable. हे युनिट सगळीकडे उपलब्ध आहेत. इट मस्ट नॉट बी व्हेरिएबल, पण ते काही ठराविक ठिकाणीच काय आहेत तर व्हेरिएबल आहेत. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. An international system of units based on 7 fundamental units called the system of international. हे जे काही इंटरनॅशनल सिस्टीम्स आहेत त्या 7 फंडामेंटल सिस्टीम्सवरती अवलंबून आहेत. फॉर एक्झाम्पल आहे तुमचं MKS, CGS युनिट, MKS युनिट, अशा वेगवेगळ्या युनिट्सवर हे इंटरनॅशनल सिस्टीमचे युनिट काय असतात, अवलंबून असतात. इट इज ऑल्सो कॉल्ड द मॅट्रिक सिस्टीम. त्यालाच आपण काय म्हणतो, मॅट्रिक सिस्टीम. The name and symbol of the units of the fundamental quantities length, time and mass in this system are given in following table. बघा, तुम्हाला इथं नेम ऑफ द युनिट, सिम्बॉल ऑफ द युनिट दिले. लेंथ आहे मीटर, सिम्बॉल आहे m, मास किलोग्राम, kg, टाइम सेकंड, यस. हे काय आहे तर आपलं फंडामेंटल क्वांटिटीज. आणि त्यानंतर इंटरनॅशनल सिस्टीम म्हणजे आपण 3 युनिट पाहिले, MKS युनिट, CGS युनिट्स आणि थर्ड आहे SI युनिट्स. स्टँडर्ड ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज. ॲज द स्टँडर्ड ऑफ मास, अ सॉलिड सिलेंडर मेड ऑफ अ प्लॅटिनम iridium alloy is kept in the International Bureau of Weights and Measures at pairs. As per the international agreement, this mass is called as a 1 gram. Officially accurate copies of these prototype are kept in the standardizing laboratories all over the world. त्यांनी काय केलं, स्टँडर्ड ऑफ फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये एक सिलेंडर मेड ऑफ अ प्लॅटिनम इरिडियम हे एक धातू त्यांनी घेतलाय. अलाइव इज केप्ट इन इंटरनॅशनल ब्युरोमध्ये हा धातू त्यांनी काय घेतलाय. ऑफ वेट अँड मेजर ॲट स्पियर, आणि त्यांनी त्याचं वेट केलंय, मेजरमेंट केली. ॲज पर द इंटरनॅशनल एग्रीमेंट, दिज मास इज कॉल्ड ॲज अ 1 किलोग्राम. आणि त्याचं मास होतं त्याचं जे वस्तुमान आहे ते किती आहे तर 1 किलोग्राम. Officially accurate copies of these prototype are kept in the standardizing laboratories all over the
वर्ल्ड, आणि पूर्ण वर्ल्डमध्ये ते लॅबोरेटरीजमध्ये सर्च केलं गेलं. टू फाईन लाईन्स आर इन्क्रिप्टेड म्हणजे कोरल्या गेलेल्या ऑन अ प्लॅटिनम एरिडियम बार केप्ट इन द इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स ॲट पियर्स. The distance between these two lines is accepted as the standard meters. Accurate copies of these prototype are made and distributed to sterilizing laboratories all over the world. म्हणजे काय आहे तर बघा की या जे प्लॅटिनम इरिडियम आहे त्यावर जे काही आपले इंटरनॅशनल ब्युरोने जो काही वेट केलं ते मेजर इन पेअरमध्ये केलं, म्हणजे त्याचा डिस्टन्स, मास, वेट हे काय केलं त्यांनी मेजर केलं. The time required for one revolution of the earth is measured by means of accurate device. This time is taken as 24 hours to standardize 1 second. 1 hour is considered to have 60 minutes and 1 minute 60 seconds. म्हणजे त्यांनी ते जे प्लॅटिनम इरिडियम जे होतं ते काय केलं त्यांनी, टाइम रिक्वायर्ड फॉर वन रिव्हॉल्युशन, एका पृथ्वीभोवती फिरण्याची जी प्रदक्षिणा आहे, इज मेजर्ड बाय मीन्स ऑफ अ ॲक्युरेट डिव्हाइस. आणि त्याचं त्यांनी ॲक्युरेट डिव्हाइस घेतलं. कशामध्ये घेतलं तर एक तासामध्ये 24 हवर्समध्ये 24 तासांमध्ये घेतलं. त्यामध्ये त्यांनी काय कन्सिडर केलं तर 1 सेकंद, 1 सेकंद, 1 तास आणि 60 मिनिटं, 60 सेकंद हे सगळं काय केलं तर त्यांनी तिथं ऑब्झर्व केलं. व्हॉट इज एन ॲटॉमिक क्लॉक, वेअर इज इट केप्ट. फाइंड आउट, सांगा तुम्ही कुठं भेटेल तुम्हाला ॲटॉमिक क्लॉक. अँड हाऊ इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज युज्ड फॉर डिटरमाइनिंग द स्टँडर्ड मीटर. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज युज्ड फॉर डिटरमाइनिंग स्टँडर्ड मीटर. काय आहे हे स्टँडर्ड मीटर, आत्ता सांगितलं. स्टँडर्ड युनिट्स काय असतं, मग मीटर्स काय येईल तिथं, तर काय व्हेलॉसिटी आपण डिटरमाइन करताना कशामध्ये करतो. बघा पुढचा पॉइंट आहे, ऑब्झर्व अँड डिस्कस. आयडेंटिफाय द रॉंग मेथड्स ऑफ मेजरिंग शोन इन दिस पिक्चर अँड एक्सप्लेन वाय दे आर रॉंग. बघा आत्ताच आपण बघितलं, त्यांनी बोटाच्या साह्याने हे मोजलंय, ते बरोबर आहे का नाही, तर ते कशाच्या साह्याने मोजणं योग्य आहे, स्केलच्या साह्याने. इथे त्यांनी पाणी वॉटर ग्लासमधून ओतले, ते सुद्धा योग्य आहे का नाही, तर त्यासाठी मेजरमेंट लागतं. व्हेरियस मेथड्स ऑफ मेजरमेंट, आता तराजू दाखवला, हे आपलं योग्य आहे, बरोबर आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट, काय आहेत इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंटचे. हाऊ ॲक्युरेट अ मेजरमेंट मस्ट बी डिपेंड्स अपॉन इट्स पर्पज. Accordingly, an appropriate device has to be used for the measurement. मापन आपण कशासाठी करतो, म्हणजे मेजरमेंट आपण का करतो आणि ते कशावर अवलंबून असतं. मेजरमेंट ऑफ सबस्टन्सेस दॅट आर प्रिशियस ऑफ अ ग्रेट इम्पॉर्टन्स अँड युज्ड इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. त्याला असं विशिष्ट असं महत्त्व आहे मेजरमेंटला, आणि ते आपण व्हेरी स्मॉल क्वांटिटीजमध्ये, म्हणजे लहान लहान क्वांटिटीजमध्ये आणि मोठ्या मोठ्या क्वांटिटीजमध्ये इज डन मॅटिक्युटियसली, काटेकोरपणे आपण आणि अचूक पद्धतीने आपण काय करतो तर मेजरमेंट करत असतो. ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन अ टेक्नॉलॉजी, डिव्हायसेस दॅट मेजर व्हेरी स्मॉल मॅग्नेट्यूड्स ऑफ अ क्वांटिटीज लाईक डिस्टन्स, मास, टाईम अँड टेम्परेचर. काय आहे बघा, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी निघाली, नवनवीन पद्धती निघाल्या. या नवनवीन पद्धतींमध्ये व्हेरी स्मॉल मॅग्नेट्यूड म्हणजे मापन करण्यासाठी, एक सूक्ष्म मापन करण्यासाठी एक लहान क्वांटिटीजमध्ये आपण ते ऑब्झर्व करू लागलो. लाईक डिस्टन्स, मास, टाईम, टेम्परेचर आर अवेलेबल नाव. फॉर एक्झाम्पल, डिस्टन्स अँड टाईम इन अ कनेक्शन विथ अ व्हेरी इम्पॉर्टंट स्पोर्ट्स कॉम्पिटिशन, मास ऑफ गोल्ड, बॉडी टेम्परेचर इट्सेट्रा. बघा ज्या स्मॉल मॅग्नेट्यूडमध्ये आपण ते करू लागलो, त्यामध्ये डिस्टन्स, टाईम हे व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर आपण एका विशिष्ट मापनामध्ये, एका विशिष्ट मेजरमेंटमध्ये आपण ते करत असतो. मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन मेजरमेंट, नॉट युजिंग द ॲप्रोप्रिएट डिव्हाइस, आपल्याकडे योग्य साधन नसणे,
नॉट युझिंग द डिव्हाइस प्रॉपरली, योग्य पद्धतीने आपण मेजरमेंट नाही केली तर. कॉजेसेस, ते जे त्यावर होणारे जे कारण किंवा उपाय आपण त्याला म्हणतो की का होत नाही मेजरमेंट, तर त्याला योग्य असं साधन नसतं किंवा योग्य अशी त्याची पद्धत नसते, त्यामुळं आपण एखादी गोष्ट मेजरमेंट करू शकत नाही. मेक अ लिस्ट ऑफ पॉसिबल एरर्स दॅन अदर दिस, तुमच्याकडे माहिती असलेली गोळा करा जे की आपण प्रॉपर मोजू शकतो, प्रॉपर मोजू शकत नाही. डू यू रिअली गेट ॲज अ मेनी लिटर्स ऑफ अ पेट्रोल ॲज अ पेट्रोल पंप indicates. To ensure these, it is necessary to check it against a standard measure from time to time. पेट्रोल गाडीत भरताना किंवा भरून आल्यानंतर आपण टायमिंगला ऑब्झर्व करतो का की पेट्रोल आपलं किती संपले. दिस इज कॉल्ड ॲज अ स्टँडर्डायझेशन, आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर स्टँडर्डायझेशन. सिमिलरली इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज द वेट्स अँड मेजर्स युज्ड इन मार्केट, आणि मार्केटमध्ये या दोन्हीचाही वेट आपण स्टँडर्डाइज करत असतो. व्हाईल बाईंग थिंग्स ॲट अ ग्रॉसरी शॉप, द व्हेजिटेबल मार्केट, रिमेंबर टू लुक आउट फॉर द फॉलोइंग अँड टेल अवर गार्डियन्स टू डू सो. आपण आपल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा एखादं व्हेजिटेबल घ्यायला गेलो तर तिथली जी वजन मेजरमेंट्स आहेत ते व्यवस्थित बघा. आपल्या गायडन्स पालकांनाही टेल करा की ते बरोबर आहे का आपण घेतलेलं. Does the balance carry the stamp of standardization by the Department of Weights and Measure? It is a balance table. It is a pointer of the balance upright. It is weight made of metal. How is to balance held? Has the underside of the pan balance been tampered with? म्हणजे काय तर बघा, तराजूच्या जे काही लास्टचा पॉईंट बघा, तर हॅज द अंडरसाइड ऑफ द पॅन ऑफ बॅलन्स बीन, म्हणजे तराजूच्या परड्याची खालची बाजू कशी आहे. म्हणजे बघा आता तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण एखादं आपले घरात असलेली रद्दी वगैरे रस्त्यावर येणाऱ्या लोकांकडे विकत असतो, त्यावेळी ते काय करतात तर तराजूच्या एका साईडला ते खालच्या साईडनं त्यावर तुमचं मॅग्नेट वगैरे लावत असतात, म्हणजे तुमचं लवचुंबूक वगैरे, का तर तिकडं त्यांचं वेट काय व्हावं, जास्त व्हावं, आणि आपण इकडे भरत असतो. हे सगळं काय करायचं आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. आपण आपलं सामान आणायला गेल्यानंतर, दुकानात गेल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मापन पद्धतीनं धान्य, काही ग्रॉसरी असेल, व्हेजिटेबल्स असतील, हे व्यवस्थित भेटतं की नाही हे आपण बघायचं आहे. अशा पद्धतीने हा लेसन आज इथे संपतोय. जो काही राहिलेला लेसन एक्सरसाइज आहे ते आपण उद्याच्या तासाला बघूया. थँक्यू.